कोणता पण प्रोडक्ट घ्या 30 रुपयामध्ये बघा 30. हे काय ख्वाजा स्पर्धा सुद्धा लोक गॅरंटी घेत आहेत की कलर वगैरे याचा जाणार नाही. हँडमेड ज्वेलरी सुद्धा आहे बघा 20 रुपीज पर्यंत आपल्याकडे नेल पेंट स्टार्ट आहे. भरपूर शेड याच्यामध्ये बघू शकता. न्यूड शेड साखरेतला 100 रुपये आणि उसाचा ज्यूस सुद्धा इथे तुम्हाला भेटत. फक्त मित्रांनो आपण 99 रुपये पलाझो वगैरे बोंबील ही कोणती सुरमई आहे पापलेट पाणी सुटेल असे आयटम बघा यांच्याकडे अवेलेबल 250. ओके गाईज बघू शकता 250 बघा. तंदूर वगैरे सुद्धा लावलेली आहे. चिकन रोल सुद्धा इथे आहेत बघा. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो मी आलोय आता कुर्ल्यामध्ये मित्रांनो कुर्ला फेस्टिवल लागलाय जो की खूप मोठा असतो. मी खूप ऐकलं होतं 2 वर्षापासून की इथे खूप मोठा फेस्टिवल भरतो. तर मी आता आलेलो इथे फेस्टिवलला आणि एंट्री गेटच मित्रांनो खूप छान बनवला आहे आणि खूप मोठा फेस्टिवल असतो मित्रांनो. आता मी जास्ती तुम्हाला सांगत नाही, लवकर आतमध्ये जातो आणि तुम्हाला सगळं दाखवतो. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सर्व मी डिटेलमध्ये दाखवेल. हे बघा मी एंट्री गेटच्या बाहेरच उभा आहे. इथून एंट्री गेट आहे. आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया की नेमकं आतमध्ये काय काय आहे. तर चला आपण आऊया आतमध्ये. आपण आता एंट्री गेटला आलेलो आहे आणि इथून आता फेस्टिवल चालू होणार आहे. आपण आतमध्ये जाऊन बघूया की नेमकं आतमध्ये काय काय आहे. आपल्या कुर्ला फेस्टिवलचं दुसरं वर्ष. मागच्या वर्षी सुद्धा साहेब या ठिकाणी आले होते आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने हा आपला कुर्ला फेस्टिवल मनोरंजनात्मक क्रीडा. मित्रांनो हे बघा एंट्री केल्यावरती ना इथे स्टॉल्स चालू होत आहेत. मी तुम्हाला स्टॉल्स दाखवतो इथे कोणते आहेत. तर आता बघा आल्या मित्रांनो इथे स्टॉल आहे. स्टेशनरीचा स्टॉल दिसतोय मला आल्या. हे बघा स्टेशनरीच्या वस्तू तुम्हाला भेटणार आहे. डिटेलमध्ये विचारत नाही, पुढे जाऊन बघूया की पुढे कोणता स्टॉल आहे. हे बघा इथे किचन बघा, आपल्या चाब्या वगैरे लावायचं बघा, राधे राधे शुभ लाभ वगैरे ते सुद्धा इथे तुम्हाला भेटणार आहे. पुढे आल्यावरती मित्रांनो चाब्या वगैरे बघा, चाबी वगैरे किंवा तुमच्या नावाचे वगैरे चाबी तुम्हाला इथे भेटणार आहे. पुढे बघा 10,000 रुपयेवाला सेल मित्रांनो. हे बघा पोरींचं खास अट्रॅक्शन. हे बघा पोरींचं मेन अट्रॅक्शन ते पण इथे ठेवलेलं आहे. हे बघा आणि बोलल्या मित्रांनो बघा सर्व आलेले आहेत इथे. आणि आता पुढे बघा हेअर्स वगैरे जे लावतात ना लोक, काय बोलतात की याला आंबाडा काहीतरी ते बोलतात, मला कमेंट करून सांगा. हे बघा हे सुद्धा इथे ठेवलेलं आहे. हे बघा आणि नकली हेअर्स वगैरे जे मेकअप वाले लावतात ते सुद्धा इथे तुम्हाला भेटणार आहे. पुढे बघा मकर संक्रांतीसाठी वाहन वगैरे असतात ना ते सुद्धा इथे अवेलेबल आहेत बघा. हे बघा वाहन वगैरे ठेवलेले आहेत, तुम्ही घेऊ शकतात. इथे लहान पोरांसाठी बघा ते काय पॉप ते काहीतरी बोलतात बघा, ते सुद्धा इथे ठेवलेले आहे. पुढे काय तिकडे स्मोक बॉम्ब सुद्धा आहे बघा. स्मोक येतो बघा फेस मधून तोंडातून, तो वाला इथे स्मोक बॉम्ब सुद्धा आहे. इथे पुढे वडापाव वगैरे ते स्टॉल आहेत. पुढे काय तिथे चोको ब्राउनी वगैरेचे स्टॉल सुद्धा आहे, आईस्क्रीम कॅन्डी वगैरेचे. बघा पुढे पण भरपूर आहे, आपण पुढे जाऊन बघूया. पुढे मित्रांनो इथे शूजचा स्टॉल आहे. शूजचा स्टॉल इथे लावलेला आहे बघा आणि एवढ्या प्रकारचे शूज तुम्हाला इथे भेटणार आहे. फक्त 300 रुपयाला काही सेल लागलेला इथे 300 रुपयाला मध्ये. हे बघा 300 रुपये फक्त. 300 रुपयाला इथे भेटणार आहे. पुढे बॉटल्स वगैरे ठेवलेले आहेत. परत तेच पोरींचे अट्रॅक्शन 10,000 रुपयावाला सेल इकडे सुद्धा पुढे सुद्धा आहे. पुढे आल्यावरती गाईज इथे बघा चकल्या वगैरे बनवायचे साचे वगैरे ठेवलेले आहेत. हे बघा साचे वगैरे, हा साचा आहे बघा आणि त्याच्यापासून बघा हे सगळे आयटम बनवलेले आहेत आणि फक्त बघा 100 रुपये. हे बघा हे सगळं बनतं त्याच्यापासून. हा पुढे आल्यावरती गाईज इथे आयुर्वेदिक वस्तू ठेवलेल्या आहेत. आयुर्वेदिक वस्तू सुद्धा ठेवलेले आहेत बघा इथे. तेव्हा समोर मी दाखवून देतो काय आयुर्वेदिक आहे.
पुढे गाईज इथे लाडू वगैरे सुद्धा ठेवलेत, खाजा वगैरे, शेंगदाणा लाडू. पुढे मसाले ठेवलेत. काही कोणते मसाले आहेत? मालवणी का? काहीच मालवणी मसाले सुद्धा ठेवलेत. पाव किलो आहे का? कसे आहेत ते? 160 ला काहीच पाव किलो मसाले इथे मालवणी. मच्छी मसाला सुद्धा आहे, गरम मसाला सुद्धा आहे इथे. इव्हन काजू वगैरे सुद्धा आहे बघा. लसूण चटणी आहे. परत हे काय कोकम का? हे कोकम आहे. अच्छा, कोकम सुद्धा आहे गाईज इथे. कोकम सरबत, आवळा सरबत सुद्धा आहे बघा. या दुकानावरती तुम्हाला भेटणार आहे. हे काय खाजा? हा, खाजा, मालवणी खाजा सुद्धा आहे. मालवणी खाजा सुद्धा या स्टॉल वरती तुम्हाला इथे भेटणार आहे. तर हे बघा. अच्छा, तर हे बघा मित्रांनो, एंट्री केल्यावरती इकडे पुढे तुम्हाला काकांचे शॉप भेटणार आहे. मित्रांनो पुढे इथे बघा असे शंखाचे वगैरे कलेक्शन सुद्धा आहे. बांबू पासून बनवलेल्या वस्तू सुद्धा आहे. भाई क्या है ये सब? अच्छा, पर क्या है यूज, क्या है मतलब? स्टैंड है क्या? मोबाइल स्टैंड. ओके ओके, कैसा स्टैंड? पेन स्टैंड, मोबाइल स्टैंड, पेन स्टँड वगैरे मित्रांनो, मोबाईल स्टँड वगैरे सुद्धा आहे. आणि इथे शंख वगैरे सुद्धा विकायला आहेत. आणि शिवाय मित्रांनो इथे हँडमेड ज्वेलरी सुद्धा आहे बघा. हँडमेड ज्वेलरी तुम्ही इथे येऊन विकत वगैरे घेऊ शकता. तर पुढे जाऊन बघूया पुढे अजून काय काय आहे. गाईज इथे आयुर्वेदिक वस्तू सुद्धा ठेवलेल्या आहेत. हे बघा, आयुर्वेदिक आहे ना दादा सर्व? हे बघा, आयुर्वेदिक वस्तू तुम्हाला इथे भेटणार आहे सर्व या स्टॉल्स वरती. पुढे बघूया अजून काय. इथे बघा मित्रांनो टॅटू आर्टिस्ट सुद्धा भेटणार आहे तुम्हाला. जर टॅटू काढायचा असेल तर बघा टॅटूचं शॉप सुद्धा इथे आहे. तर तुम्ही टॅटू सुद्धा येऊन काढू शकतात. पुढे इथे होलसेल आयटम ठेवलेले आहेत. हा बघा, हे सुद्धा तुम्ही इथे येऊन विकत घेऊ शकतात. मला हा बघा पिकाचू हवा होता, तो पिकाचू इथे काय दिसत नाहीये मला. बघा हे आयटम सुद्धा इथे तुम्ही येऊन घेऊ शकतात. आणि पुढे इथे बघा प्रदर्शन ठेवलेले मित्रांनो. कोणतं पण प्रोडक्ट घ्या 30 रुपयामध्ये. बघा 30 रुपयामध्ये तुम्ही कोणती पण वस्तू घेऊ शकतात. बघा एवढे सगळे आयटम ठेवलेले आहेत इथे प्लास्टिकचे. 30 रुपये फक्त. बघा कोणतं पण आयटम घ्या 30 रुपयामध्ये. मी एकदा तुम्हाला वरून दाखवून देतो. बघा कोणतं पण आयटम घ्या मित्रांनो 30 रुपये फक्त. लहान पोरांची खेळणी वगैरे सुद्धा आहेत. आणि लहान पोरं घेत सुद्धा आहेत बघा. 30 रुपये फक्त. काही पण घ्या. हे बघा मी लास्ट पर्यंत जाऊन दाखवतो तुम्हाला की इथे कोणकोणते प्रोडक्ट्स ठेवलेले आहेत 30 रुपयामध्ये फक्त. प्लास्टिकचे भांडे बिंडे वगैरे बघा सगळं इथे ठेवलेलं आहे. लहान पोरांची खेळणीपासून तर सर्व. हे बघा इथे सुद्धा ठेवलेले आहेत. इवन बघा आपण केक साठी फिरवतो ना आपण, किंवा डाय वगैरे, ते सुद्धा इथे ठेवलेलं आहे. चाकू बिकू वगैरे सर्व तुम्हाला 30 रुपयामध्ये भेटणार आहे. हे 20 रुपीज पर्यंत आपल्याकडे नेल पेंट स्टार्ट आहे. भरपूर शेड आहे त्याच्यामध्ये बघू शकता. न्यूड शेड पण आहे, लायनर, मस्कारा, काजल सर्व आहे आपल्याकडे. क्वालिटी पण आहे आपल्याकडे. इनसाइड प्रायमर आहे आपल्याकडे, फाउंडेशन आहे, सर्व क्वालिटी शेड आहे. आणि इनसाइडचे एक लिपस्टिक पण आपल्याकडे. करेक्टर काय हवे तरी करेक्टर आहे आपल्याकडे. मॅक्सचे फाउंडेशन आहे, लिपस्टिक पण आहे. भरपूर क्वालिटी ठेवतो मी. मेकअप बॉक्स आहे, मेकअप बॉक्स पण आहे आपल्याकडे. लायनर आहे, मस्कारा आहे, काजल आहे, सर्व आहे आपल्याकडे. आणि हे लिप ग्लॉस आहे, कलर चेंजिंग आहे. तुम्ही लावणार नाही अशा आहे ना, हे पिंक कलर होणार आहे. आणि हे कलर चेंज होणार 100% वॉटरप्रूफ आहे. काय पसरणार नाही, काय करायचं नाही. वास बघा तिथे. हे का वास बघायचा. हा बघा ना वास. आणि हे लिपस्टिक पण दाखवतो. एक मिनिट, एक लिपस्टिक पण बघून घ्या ना. एक दिदी एक सिलेक्ट करा ना. एकदा एक सिलेक्ट करा, कुठला पण एक सिलेक्ट करा. हात दाखव दीदी, हात दाखव. अच्छा हात दाखव. हे बघा एकदम लाईट लावले बरोबर. थांबा एक मिनिट. हे हात दाखव. हे फर्स्ट स्टेप आणि सेकंड स्टेप. काय क्रॅक नाही येणार, काय पपडी नाही, काय पसरणार नाही. एवढी क्वालिटी छान. आणि 100% वॉटरप्रूफ आहे. HNचा ब्रँड आहे. 150 रुपये एक आहे. क्वालिटी खूप छान आहे. आपण काय बोलले 20 रुपयापासून आपल्याकडे स्टार्टिंग आहे. भरपूर आपल्याकडे सर्व क्वालिटी ठेवतो मी. आणि ब्युटी केस आता नावावर पण दिलेलं आहे. आणि कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे. त्याच्यावरती तुम्ही बघू शकता. आणि काय असेल तरी मेसेज करू शकता. आणि हे पण आपलं आहे. हे पण आपला बघू शकता. मित्रांनो पुढे इथे बघा इथे ज्वेलरी वगैरे ठेवली आहेत. आता आपण ताईंना विचारूया की नेमकं हे कोणते ज्वेलरीज वगैरे. ताई कोणते ज्वेलरीज आहे? इमिटेशन ज्वेलरी आहेत का? गाईज मी तुम्हाला दाखवून देतो सर्व एकदा.
बघा लास्ट पर्यंत एवढे कलेक्शन त्यांच्याकडे अवेलेबल आहे. आणि काही कसे आहेत वगैरे, स्टार्टिंग प्राइस काय आपल्या इथे? 200 पासून चालू आहे का? ओके, 100 पासून तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो. हे बघा, आणि ते असे सांगतायत की साऊथ इंडियनचं कलेक्शन जास्त आहे का तुमच्याकडे? ओके, आणि तुम्ही काय बोलत होते, काय याची गॅरंटी वगैरे बोलत होते? ओके ओके. तर मित्रांनो ते असे सांगतायत बघा, इथे कस्टमर्स वगैरे चालू आहेत, त्यामुळे ते थोडेसे बिझी आहेत. पण त्यांनी असं सांगितलंय की इमिटेशन ज्वेलरी आहेत आणि ते लोक गॅरंटी घेत आहेत की कलर वगैरे याचा जाणार नाही. तर बघू शकता तुम्हाला एवढे ज्वेलरी इथे, आणि 100 रुपयापासून मी दाखवलं तर ते ज्वेलरी इथे 100 रुपयापासून चालू होत आहे. काही कार्ड वगैरे आहे का आपलं? हे बघा, हे कार्ड आहे मित्रांनो. तर तुम्ही इथे येऊन पण व्हिजिट करू शकतात किंवा यांच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकतात. इथे बघा ज्वेलरी वगैरे सुद्धा आहेत, मंगळसूत्र वगैरे. हे बघा, इमिटेशन ज्वेलरीज वाटते मला इथे. हे बघा, इमिटेशन ज्वेलरीचे कलेक्शन खूप आहे इकडे. आणि हे बघा, मंगळसूत्र वगैरेचे कलेक्शन सुद्धा इथे भरपूर आहेत. बघा, एक रॅन्डम विचारून सांगतो, काही काय प्राइस आहे आपले मंगळसूत्रचे? कमीत कमी किती पासून चालू होते आपल्याकडे? 60 पासून का? प्राइस आहे बघा, 60 रुपयापासून इथे तुम्हाला मंगळसूत्र चालू होत आहे. आणि बघा एवढे कलेक्शन आहे त्यांच्याकडे, तर तुम्ही येऊन इकडे बघू शकतात. मी एकदम वरून दाखवून देतो तुम्हाला. बुगडी नथ वगैरे बघा सर्व अवेलेबल आहे ताईंकडे. आता आपण पुढे जाऊन बघूया. हे बघा, इथे बडीशॉपचे आयटम सुद्धा तुम्हाला, सोप वगैरे सुद्धा भेटतात इथे जत्रेमध्ये. लोणचं वगैरे सुद्धा भेटत आहे इथे बघा गाईस. पुढे जाऊन बघूया. काय कसे मित्रा खरवस दादा? 100 रुपये अर्धा किलो. 100 रुपये कसे? साखरेतला कितीला आहे? 100 रुपये. साखरेतला 100 रुपये आणि गोळ्यातले 120 रुपये. कसे? अर्धा किलो, पाव किलो? ओके, पाव किलो आहे. ओके, विदाउट केमिकल आहे. बघूया पुढे जाऊन. हे बघा, तूप वगैरे सुद्धा इथे भेटत आहे तुम्हाला. दादा कसं आहे तूप? प्युअर गावठी तूप आहे का? ओके गाईस, बघा प्युअर गावठी तूप आहे. कसं आहे अर्धा किलो? 400 रुपये किलो. 400 रुपये अर्धा, 800 रुपये किलो. 400 रुपये अर्धा किलो. ओके, आणि फुल मोठावाला कोणता हा आहे का? ओके ओके, 800 रुपये बघा हा फुल भेटणार आहे तुम्हाला. आणि हा बघा, अच्छा फणसाचं ना? अच्छा, फणसाचं ज्यूस सुद्धा इथे तुम्हाला भेटत. किती रुपये दादा? 25 रुपये फक्त. बघा जॅकफ्रूट ज्यूस तुम्हाला इथे भेटणार आहे. अच्छा, कैरी पन्ना हे कितीला दादा? 25 रुपयाला बघा कैरी पन्ना सुद्धा तुम्हाला इथे भेटणार आहे. आणि बाकी हे बघा प्युअर घी तुम्हाला इथे भेटणार आहे मित्रांनो. आता आपण पुढे जाऊन बघूया की पुढे अजून काय आहे. अच्छा, इथे आंबा पोळी सुद्धा आहे गाईस. प्युअर का? प्युअर हापूस आंब्यापासून बनवलेली आंबा पोळी सुद्धा इथे तुम्हाला भेटत आहे. किती रुपये दादा? 80 रुपये गाईस. फक्त 80 रुपयाला तुम्हाला इथे भेटणार आहे. तर तुम्ही हे सुद्धा इथे येऊन घेऊ शकता. पुढे बघा इथे बुद्धी के बाल वगैरे ते सुद्धा इथे भेटतंय तुम्हाला. आणि पुढे खायचे आयटम बघा, चिंच वगैरे ते सुद्धा इथे पुढे भेटत आहे. पुढे बघा मित्रांनो, इथे ड्रेस वगैरे सुद्धा लागलेले आहेत आणि सेल आहे फक्त मित्रांनो. आपण 99 रुपये पलाझो वगैरे पोरींचे आयटम आहेत बघा, हे लेगीज वगैरे. आणि इथे ठेवले बघा फक्त 100 रुपयामध्ये बघा तुम्हाला हे व्हेरायटीज इथे भेटणार आहे. फक्त 100 रुपये बघा. टॉप 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 100 रुपयामध्ये घ्यायचं बघा. इथे आयटम तुम्हाला एकदा मी दाखवून देतो आतमध्ये. हे बघा फक्त 100 रुपयाला गाईस तुम्हाला इथे भेटणार आहे. पोरींसाठी भारी एकदम ऑफर. 100 रुपयामध्ये घ्या काही पण. हे बघा 100 रुपयाला फक्त. आता आपण पुढे जाऊन बघूया. पुढे सुद्धा खूप मोठी मित्रांनो मार्केट्स वगैरे दाखवलेले आहेत. चपला वगैरे सुद्धा आहेत गाईस. बघा चपला वगैरे बघू शकतात. एवढे प्रकारची व्हेरायटीज आहे. कोणते चप्पल आहे? राजस्थानी 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 मोजडी. राजस्थानी मोजडीची चप्पल आहे. क्या स्टार्टिंग प्राइस आहे? 200-250 पासून बघा 250 पासून तुम्हाला इथे राजस्थानी मोजडी भेटणार आहे बघा. आणि कलेक्शन पण छान ठेवलेलं आहे त्यांच्याकडे.
200-250 पासून स्टार्टिंग प्राइस आहे गाईस. हे बघा गाईस, कलेक्शन बघा किती छान छान कलेक्शन आहे त्यांच्याकडे. ताई याची काय प्राइस आहे? 250. ओके, 200-250 पासून स्टार्टिंग प्राइस आहे. आणि हे बघा त्याच्यामध्ये व्हेरायटीज आहेत, बघू शकता. अच्छा, कलर्स हवे तर कलर्स पण भेटणार आहे. कलर्स सुद्धा याच्यामध्ये भेटून जाणार आहे. आणि बघा इथे किती छान छान आहे. हे बघा ही सुद्धा खूप छान आहे. आपण कानात घालतो ना तसे झुमके जे बघा इथे ठेवलेले आहे त्याच्यापासून बनवलेले आहे. आणि बघा किती छान वाटतं राजस्थानी मोजडी. हे बघा एवढे सगळं कलेक्शन आहे गाईस. पुढे बघा इथे ड्रेसेस आहेत ना. हे बघा ड्रेसेस वगैरे इथे आहेत. आणि हे बघा त्याच्यामध्ये काहीच कलेक्शन आहेत एवढे. आणि इकडे बघा बायकांची गर्दी झालेली आहे पूर्ण. एवढे कलेक्शन तुम्हाला इथे भेटणार आहे. आणि आपण एकदा स्टार्टिंग प्राइस विचारूया. काय प्राइस आहे? 1000 ला आहे का? म्हणजे स्टार्टिंग प्राइस काय आपली? 500 पासून चालू होत आहेत. आणि हे बघा हा वाला ते घेत आहेत आता एक काकी इथे. 1000 रुपयाचा आहे बघा कुर्ता नाही, टॉप आहे हा. आणि लेगिन्स त्याच्यासोबत येणार आहे. तर बघा हे कलेक्शन आहे त्यांच्याकडे. आणि इथे पुढे बॅगा वगैरे आहेत. काही कोणत्या बॅग आहेत? जूत. अच्छा, ते गोणी वाणी बनतात ना. ओके, गोणी पासून बनतात त्या बॅगांचं कलेक्शन सुद्धा इथे बघा. स्टार्टिंग प्राइस काय ताई? 250. ओके गाईज, बघू शकता 250 पासून इथे बॅग वगैरे तुम्हाला भेटणार आहे. पुढे या कोणत्या पर्स आहेत ताई? त्याच आहेत का? पर्स बॅग आहेत ना या? ओके, पोरांच्या बॅगांचं बघा कलेक्शन ते पण आहे इथे. आणि बघा खूप छान वाटतंय. म्हणजे आताच्या पिढीने अशा बॅगा वगैरे घ्यावा तर युनिक वाटेल वगैरे ना. अभी के जनरेशन अगर ये बैग लेके घूमेंगे तो अच्छा लगेगा देखने में ऐसा. ओके, तो बघू शकता. इनके क्या प्राइस आहे? ओके, तर त्यांनी सांगितलं आपल्याला 450 आहे आणि डिस्काउंट होऊन जाणार आहे. बघू शकतात एवढे सर्व कलेक्शन आहे बघा त्याच्यामध्ये. खाली वगैरे सुद्धा ठेवलेले आहेत. मी एक जनरल सांगितलं तुम्हाला 450 आहे. आणि हे बघा हे तुम्हाला 200-250 पर्यंत इथे तुम्हाला बॅगा वगैरे भेटणार आहे. आणि इथे सुद्धा बघा कलेक्शन आहे. हँडमेड आहे ना? ओके, हँडमेड आहेत बघा. आणि हे बघा इथे एक कलेक्शन बघा यांच्याकडे. तर तुम्ही नक्कीच इकडे येऊन या ताईंकडनं हे सर्व घेऊ शकता. मित्रांनो भाई इथे शो चालू आहे म्हणून नॉईज भरपूर येतोय. समोर बघू शकता शो चालू आहे. आणि इथे त्याच्या समोरच मित्रांनो खाऊ गल्ली उघडलेली आहे. यांनी खाण्यासाठी भरपूर आयटम आहे. मी वरून दाखवून देतोय बघा. खिचा पापड वगैरे तुम्हाला इथे भेटणार आहे. बाकी दाबेली, चायनीज आयटम, मंचुरियन वगैरे. हे बघा मंचुरियन वगैरे. आणि परत चायनीज व्हेज मंचुरियन तुम्हाला इथे भेटणार आहे. हे बघा इथे मी तुम्हाला बोर्ड दाखवून देतो. इथे एवढे सगळे आयटम तुम्हाला इथे खायला भेटणार आहे. आणि इव्हन मित्रांनो पुढे सुद्धा मोठी खाऊ गल्ली आहे. मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो की कोणकोणते स्टॉल्स इथे असणार आहे. मित्रांनो हे बघा इथे दाबेली वगैरे सुद्धा आहे. खिचा पापड वगैरे सुद्धा खायला भेटणार आहे. हे काय आहे? दाबेली. हे बघा दाबेलीचा मसाला आहे. इथे बघा मंचुरियन वगैरे सुद्धा तुम्हाला खायला भेटणार आहे. मंचुरियन भेल सुद्धा खायला भेटणार आहे, नूडल्स वाली. आणि बघा इथे मंचुरियन राईस तरी तुम्हाला खायला भेटणार आहे. परत बघा तिथे चालूच आहे. भरपूर लोक इथे खायला प्यायला येत आहेत. तर तुम्ही सुद्धा खायला प्यायला येऊ शकता. खिचा पापड सुद्धा इथे भेटणार आहे तुम्हाला. हे बघा इथे सोडा पफ सुद्धा तुम्हाला इथे भेटणार आहे मित्रांनो. हे बघा इथे सोडा सुद्धा तुम्ही येऊन पिऊ वगैरे शकतात. पुढे इथे पिझ्झा वगैरेचा स्टॉल सुद्धा आहे. पिझ्झा सुद्धा इथे तुम्ही येऊन फॅमिली सोबत एन्जॉय करू शकतात. हे बघा पिझ्झा चालू आहे कंटिन्यू तिकडे. परत तिकडे सेमच आहे, खिचा पापड वगैरे आयटम आहेत. आणि बघा इथे भरपूर लोक खात आहेत, एन्जॉय करतायत. हे बघा पाणीपुरी आणि चाट्स वगैरे सुद्धा इथे अवेलेबल आहेत. हे बघा पाणीपुरी वगैरे सुद्धा इथे ठेवलेलं आहे. हे बघा पाणीपुरी खात आहेत लोक. बाकी काय माहिती आहे काय आलू चाट आहे. आणि इथे बघा केवढी मोठी पोळी आहे मित्रांनो. भाई हे काय आहे? पराठा. हे काय आहे? पराठाच वाटतोय मला. भाई ये क्या है? आधा किलो पार्सल करो जरा फटफट. भाई ये क्या है? हलवा पराठा. हलवा पराठा आहे बघा मित्रांनो. केवढा मोठा आहे बघा तो हलवा पराठा. आणि असे हलवा पराठा. अच्छा बघा हे हलवा आहे आणि हा पराठा आहे गाईस. तर ते बघा पराठामध्ये हलवा देऊन पार्सल वगैरे घेऊन जाऊ शकता तुम्ही. पुढे अजून बघा अजून आयटम सुद्धा आहेत खाण्यासाठी. मित्रांनो माझी फेवरेट बिर्याणी सुद्धा इथे भेटत आहे बघा. व्हेज आणि नॉनव्हेज दोघी बिर्याणी इथे तुम्हाला भेटणार आहे. हे बघा मटन बिर्याणी वाटते मला. मटन बिर्याणी सुद्धा इथे तुम्ही खाऊ शकतात. आणि इथे बसायला सिटिंग अरेंजमेंट सुद्धा आहे. म्हणजे तुम्ही इथे फॅमिली सोबत बसून एन्जॉय करू शकतात. पुढे गाईज इथे बघा कबाब वगैरे सुद्धा आहे बघा. तंदूर वगैरे लावलेली आहे गाईज इथे.
हे बघा तंदूर वगैरे सुद्धा लावलेली आहे, तुम्ही इथे टिक्का वगैरे सुद्धा खाऊ शकतात. हे बघा चिकन वगैरे तंदुरी बिंदुरी सुद्धा इथे तुम्ही खाऊ शकतात. रोल सुद्धा आहे. काही भाई कोणता रोल आहे? चिकन रोल सुद्धा इथे आहेत बघा. तर चिकन रोल सुद्धा खाऊ शकतात. आणि इथे बघा नूडल्स वगैरे सुद्धा आहेत. तर म्हणजे बघा ट्रिपल राईस वगैरे नूडल्स वगैरे सुद्धा तुम्ही इथे खाऊ शकतात. हे बघा इथे लॉलीपॉप सुद्धा आहेत गाईज. हे बघा लॉलीपॉप वगैरे सुद्धा इथे खाऊ शकतात तुम्ही. पुढे आल्यावरती काही तिथे किमा पाव दिसतोय मला. तर काही किमा आहे ना दादा? किमा पाव आहे ना? बघा किमा पाव सुद्धा तुम्हाला इथे भेटतात. किती रुपयाला दादा? 30 रुपये. 30 रुपयाला बघा किमा पाव सुद्धा तुम्ही इथे एन्जॉय करू शकता. पुढे इथे गाईज सोलकढी सुद्धा आहे. आणि बघा इथे आयटम ठेवलेले आहेत. हे बघा किमा पावच वाटत आहे मला. किमा आहे दादा? एक किमा आहे ना? अच्छा एक हे पण का? हे पण का? ओके किमाज आहे बघा. हे सुद्धा किमाज आहे. इथे मला फिश करी वाटत आहे. फिश करी सुद्धा आहे इथे. आणि पुढे बघा चिकन वगैरेचे स्टॉल्स वगैरे आहेत. हे बघा चिकन वगैरेचे स्टॉल सुद्धा आहेत. तांबडा पांढरा, तांबडा नाही काळ्या रस्स्यामध्ये बनवलेलं आहे. आणि इथे बघा चिकन, ते बोलायला टाइम नाही मित्रांनो कारण कस्टमर्स वगैरे अटेंड करायचे. मी तुम्हाला दाखवून देतो की काय काय असणार आहे. हे बघा इथे मसाल्यामध्ये बनवले. इव्हन बघा इथे खेकडा थाली सुद्धा आहे, म्हणजे खेकड्याची रेसिपी बनवलेली ते सुद्धा इथे. हे बघा चिकन वडे सुद्धा तुम्हाला इथे भेटणार आहे. मासे बघा काय कोणती आहे? मासा बांगडा, पापलेट, हे काय बोंबील आहे. कोणती? सुरमई आहे, पापलेट, कोलंबी, मांदेली बघा एवढे सगळे भेटणार आहे. आणि बघा इथे मी दाखवून देतो बोंबील फ्राय, खेकडा थाली, चिकन सुक्का, बांगडा फ्राय बघा, सुक्का, मटन बिटन बघा एवढे आयटम तुम्हाला इकडे स्टॉल्स मध्ये खायला भेटणार आहे. आणि हे बघा आगरी कट्टा नाव आहे त्यांचं. आणि इथे तुम्ही बसून वगैरे सुद्धा खाऊ शकता. तर इकडे येऊन मेजवानीचा आस्वाद घ्या. पुढे काय तिथे पाणीपुरी वगैरे सुद्धा आहे बघा. पाणीपुरी सुद्धा तुम्ही इथे खाऊ शकताय. किंवा इव्हन आतमध्ये लोक बसून खात सुद्धा आहेत. हे बघा इथे चाट वगैरे सुद्धा अवेलेबल आहे ऑप्शन. पुढे बघा चाप्स अँड चाटचं शॉप आहे बघा. इथे चाट्स बनवतात बघा. इथे कंटिन्यू चाप्स चालू आहेत. ते दादा आता बनवत आहेत बघा चाप वगैरे इथे. आणि लोक एन्जॉय वगैरे करतात बघा. किती चांगलं चांगलं वाटत आहे, म्हणजे क्रेविंग येते एकदम, तोंडाला पाणी सुटेल असं. आणि बघा इथे एवढे आयटम इथे तुम्हाला खायला भेटणार आहे. दही वल्ला वगैरे सुद्धा आहे बघा. बघू शकतात गाईज. दाल पकवान आय थिंक मला वाटतंय हे. तर ते सुद्धा तुम्ही इथे खाऊ शकता. समोसे वगैरे सुद्धा आहेत. दही भल्ला सुद्धा इथे. आणि इव्हन गुलाबजाम सुद्धा आहे. भाई हे काय आहे? पुरी भाजी, छोले भटुरे, सॉरी छोले भटुरे सुद्धा तुम्ही इथे खाऊ शकता. आणि शॉप आहे बघा हे चाट्स अँड चाप. पुढे इथे ज्यूस वगैरे सुद्धा आहेत बघा. ज्यूस वगैरे सुद्धा तुम्हाला इथे प्यायला भेटणार आहेत. पुढे इथे काय शोरमा, शोरमाचं शॉप आहे बघा. शोरमा सुद्धा इथे तुम्हाला भेटणार आहे. पुढे इथे बघा तेच परत आलू चाट वगैरेचे ऑप्शन तुम्हाला इथे. पुढे इथे बघा मलाई गोळा सुद्धा इथे तुम्हाला खाता येणार आहे बघा. हा पुढे इथे बघा रामू वडापावची इथे तुम्हाला वडापाव खाता येणार आहे. आणि आय थिंक जलेबी फाफडा आहे, तेव्हा तिकडे जलेबी बनते. आणि इथे फाफडा म्हणजे जलेबी फाफडा सुद्धा इथे तुम्हाला भेटणार आहे. तर मित्रांनो ही होती आपली खाऊ गल्ली. आणि एवढे सगळे आयटम तुम्हाला या खाऊ गल्लीमध्ये खाता येणार आहे. पुढे मित्रांनो दादा काय आहे? तंदूर वडापाव. वडापाव आहे. वडापावचे प्रकार आहेत आपल्याकडे. ओके. तंदुरी मेयोनीज चीज वडापाव, तंदुरी मेयोनी चीज वडापाव वगैरे हे सर्व भेटणार आहे. म्हणजे नॉर्मल वडापाव पेक्षा पण वेगळे वडापाव आपल्याकडे भेटणार. ओके. तर बघा या स्टॉलवर तुम्ही इथे खाऊ शकतात. एंट्री केल्या दादाचं शॉप आहे, तर तुम्ही इथे खाऊ शकतात. फ्रेंच फ्राईज वगैरे बघा. एकदा मी दाखवून देतो दादाचा बॅनर. एवढे सगळे आयटम तुम्हाला इथे खाण्यासाठी भेटणार आहे, बघू शकतात या शॉपवरती. आता आपण पुढे जाऊन बघूया. पुढे इडली वडा. ओके काय आहे? इडली वडा आहे का? मेंदू वडा आहे, डोसा आहे उद्यापासून. ओके उद्यापासून का? ओके म्हणजे साऊथ इंडियन आयटम खायला भेटणार. ओके साऊथ इंडियन आयटम तुम्हाला या शॉपवरती खायला भेटणार आहे, बघू शकता. इव्हन डोसा सुद्धा तुम्हाला खायला भेटणार आहे. चिकन डोसा, चिकन डोसा आहे आणि ऑमलेट डोसा आहे.
मैसूर मसाला आहे. 20 रुपये प्लेट इतर हे करा 20 रुपये प्लेट. ओके 20 रुपयामध्ये फक्त तुम्हाला इथे भेटणार. ओके आणि दादांनी सांगितले आपल्याला चिकन डोसा ऑमलेट डोसा सुद्धा तुम्हाला इथे भेटणार आहे. खिमा डोसा पण भेटणार. खिमा डोसा पण म्हणजे डोस्यामध्ये एवढे प्रकार तुम्हाला इथे खायला भेटणार आहे. तर तुम्ही नक्की इकडे व्हिजिट करू शकता. थँक्यू बेटा. ओके आणि बघा हा बर्गर वगैरे फ्रेंच फ्राईज वगैरे सुद्धा तुम्हाला इथे खाता येणार आहे. इवन स्टीम मोमोज बर्गर आणि बघा अजून फ्राय मोमोज वगैरे हे सगळे आयटमसुद्धा तुम्हाला इथे खाता येणार आहे. पुढे बघा इथे त्यांनी ठेवलेले आहेत बर्गर वगैरे. इवन पिझ्झासुद्धा तुम्हाला इथे खाता येणार आहे. हे बघा आणि बघताना किती छान वाटते. बघितल्या तुमच्या तोंडाला पाणी सुटेल असे आयटम बघा यांच्याकडे अवेलेबल आहेत. तर नक्की तुम्ही या स्टॉलवर येऊन खाऊ शकतात. बघा पोटॅटो ट्विस्टरसुद्धा तुम्हाला इथे खायला भेटणार आहे. तर लवकर या ताईंकडे खाण्यासाठी. पुढे इथे आल्यावरती खाजा वगैरे बघा खाजा वगैरे सुद्धा तुम्हाला इथे खायला वगैरे भेटणार आहे. आणि अजून पण आयटम आहे. दादा हे काय आहे? चंद्रकला. अच्छा मला वेगळं आयटम वाटलं आणि विचारलं चंद्रकला. बाकी बघा मैसूर पाक वगैरे हे सगळे आयटम तुला भेटणार आहे इथे खाण्यासाठी. बघून घ्या एकदा मी इथून दाखवून देतो तुम्हाला. हे सुद्धा आयटम तुम्हाला इथे खायला भेटणार आहे. आणि बाकी मी हे सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे. मेन तुम्हाला खाऊगल्ली दाखवायची बाकी होती. तर इथून चालू होते तर तिथपर्यंत पूर्ण खाऊगल्ली आहे मित्रांनो. तर लवकर या खाण्यापिण्यासाठी. मित्रांनो बघू शकतात किती मोठी ही जत्रा आहे आणि पब्लिक बघू शकतात. आज संडे असल्यामुळे इकडे भरपूर पब्लिक आलेली आहे. आणि हा छोटा मोठा नाही तर खूप मोठा असा कुर्ल्याचा फेस्टिवल आहे. मी एक तुम्हाला दाखवतो इथे की कोणकोणते इथे तुम्हाला आकाश पाळणे वगैरे आणि कोणकोणते खेळ इथे तुम्हाला खेळता येणार आहे. मी तुम्हाला एक करून डिटेलमध्ये दाखवतो. मित्रांनो हे बघा पुढे आल्यावरती ना इथे मौत का कुवा सुद्धा आहे. ते बघू शकतात. मी इकडे वरती स्क्रीनवर लिहून दाखवेल म्हणजे तुम्हाला कळेल की नेमका हा विषय का असतो. तर मौत का कुवा हा सुद्धा इथे अवेलेबल आहे. आणि पर पर्सन मित्रांनो 100 रुपये रेट आहे. बघू शकतात मौत का कुवा सुद्धा आहे. आणि तिकडे थोडंसं बाजूला बघा इकडे जे हवेमध्ये जे आकाश पाळण्याचा दुसरा भाऊ जो इथे खालच्या खाली फिरत असतो ते सुद्धा इथे तुम्हाला भेटणार आहे. आणि 80 रुपीज पर पर्सन तुम्हाला इथे अवेलेबल होणार आहे म्हणजे पर पर्सन 80 रुपये. आणि बाजूला बघा इथे झिगझॅग ना आय थिंक टोरा राईड आहे. सॉरी ब्रेक डान्स आहे. ब्रेक डान्स मित्रांनो 70 रुपीज पर पर्सन तुम्हाला इथे भेटणार आहे. आणि त्याच्याच बाजूला मेन अट्रॅक्शन मित्रांनो इथे आकाश पाळणा सुद्धा आहे. हे बघा मित्रांनो बोट राईड पण आहे इथे. आणि लोकांची बघा कशी तातापापा झालेली आहे. बघू शकतात हालत बघा कशी झालेली आहे. आणि याचं पण मित्रांनो 100 रुपीज पर पर्सन रेट आहे इथे. आणि त्याच्या बाजूला बघा दिवाळी राईड सुद्धा. तर मित्रांनो हे बघा आता राईड चालू झालेली आहे. आणि इथे पुढे बघा ही ट्रेन वाली राईड सुद्धा आहे जी इथून ट्रेन अशी फिरते गोल गोल अशी ती वाली राईड सुद्धा आहे. त्याचा पण रेट विचारतो आणि वरती इथे स्क्रीनवर लिहून टाकेल. बाकी लहान पोरांना खेळायसाठी बघा ते उड्या मारायचं ते सुद्धा इथे आहे. इव्हन बघा इथे लहान पोरांना गोल गोल फिरायला कारमध्ये बसून ते सुद्धा इथे आहेत. आणि बघा इथे बाईक वगैरे सुद्धा ठेवलेत. लहान पोरं खूप एन्जॉय वगैरे करत आहे. बघू शकतात पुढे सुद्धा बघा ती टॉय ट्रेन सुद्धा आहे. बघा इथूनच दाखवतो मी तुम्हाला. इव्हन बघा ती टॉय ट्रेन सुद्धा इथे आहे लहान पोरांना खेळण्यासाठी. बघू शकतात. आणि मित्रांनो इमॅजिकाला बघा ते सगळं मोठं असतं तसं इथे छोटं सुद्धा केलंय लहान पोरांना बघा वरती जाण्यासाठी. तर ते सुद्धा इथे ठेवलेलं आहे. आणि बघा अजून भरपूर काय राईड आहेत. बघा तिकडे सुद्धा लहान पोरांना खेळण्यासाठी केलेलं आहे. समोर बघू शकतात ते बघा क्राऊड भरपूर आहे म्हणून मी इथून जेवढं दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला इथून दाखवायचा प्रयत्न करत आहे. अजून खूप मोठा मित्रांनो हा जत्रा खूप मोठी आहे. मी आता तिकडे जातो आणि तुम्हाला स्टॉल्स वगैरे जातो की इथे कोणकोणते स्टॉल्स वगैरे लागलेले आहेत. मित्रांनो हे बघा ही ट्रेन आहे. मी जे मगाशी तुम्हाला बोलत होतो ना तर हे बघा ही अशी ट्रेन असते आणि लोक खूप जास्त एन्जॉय करतात या राईड मध्ये. आणि हे बघा इथे लहान पोरांना खेळण्यासाठी पण खूप सारे ठेवलेले आहेत त्यांनी इथे राईड्स. आणि इथे बघा लहान पोरांची ट्रेन सुद्धा आहे. ही बघा छोटी ट्रेन सुद्धा आहे. ज्यांना त्या ट्रेन मध्ये बसायचं नाही ते या ट्रेन मध्ये बसतात आणि एन्जॉय करतात. आणि बघू शकतात खूप क्राऊड मित्रांनो आज आलेला आहे. संडे असल्यामुळे सगळी पब्लिक आजच आलेली आहे आणि आजचा पहिला दिवस आहे मित्रांनो.
आता आपण पुढे जाऊया आणि इकडे स्टॉल्स चालू होतात. मी तुम्हाला दाखवतो कोणकोणते हे इकडे स्टॉल्स मध्ये असणार आहेत. तर मित्रांनो हे बघा पुढे आल्यावरती ना इथे फुगे मारायचं पण आहे. म्हणजे हे बघा गननी फुगे फोडायचे असतात. हे बघा या गननी हे फुगे फोडायचे असतात. तो वाला गेम सुद्धा इकडे आहे. पुढे आल्यावरती मित्रांनो हे बघा ग्लास पाडायचं बघा, बॉलनी ग्लास पाडायचं ते सुद्धा आहे. 50 ला तुम्हाला 3 चान्स भेटतात. तर ते सुद्धा तुम्हाला इथे भेटणार आहे हा वाला गेम. हे जर ग्लास पाडले तुम्ही सर्व तर तुम्हाला हे गिफ्ट लागेल. तर ते तुम्हाला गिफ्ट भेटेल जर पूर्ण ग्लास तुम्ही पाडले तर. पुढे जाऊन बघूया की अजून पुढे काय काय आहे. मित्रांनो पुढे आल्यावरती इथे बॉल पाडायचा गेम सुद्धा आहे बघा. इथे 3 बॉल तुम्हाला देणार आणि त्याच्यामध्ये जर पडला तुमचा बॉल तर तुम्हाला हे गिफ्ट वगैरे लागणार आहे बघा. 3 बॉल जर राहिले त्याच्यामध्ये तर तुम्हाला गिफ्ट भेटणार आहे बघा. समोर लावलेला आहे 3 बॉल्स हे बघा. हे बॉल्स त्याच्यात पडले तर तुम्हाला गिफ्ट भेटणार मित्रांनो. पुढे आल्यावरती तो स्कॅम वाला गेम सुद्धा आहे बघा इथे. हे बघा तो नोट वाला. हे बघा इथे लोक एन्जॉय करत आहे. हे बघा हे जर त्याच्यात पडली ना ही रिंग जर तर ते गिफ्ट तुम्हाला भेटणार. हे बघा मी एकदा दाखवतो परत तुम्हाला. हे बघा वरती लिहिलेले वाचू शकता तुम्ही. या रिंग इथून फेकायच्या. आता तुम्हाला दाखवतो. हा बघा हा फेकणार आहे आता. हे बघा जर ती रिंग त्याच्यावर पडली असती तर त्याला 100 रुपये भेटले असते. असा वाला हा गेम आहे स्कॅम वाला. पुढे मित्रांनो अजून एक गेम आहे तुम्हाला दाखवतो. हे बघा बॉल्स वाला गेम आहे. हे नंबर्स असतात. ते बॉल्स जर त्याच्यामध्ये गेले तर तुम्हाला गिफ्ट्स वगैरे लागतात. ते बघा समोर नंबर लिहिलेले आहेत. ते बॉल्स टाकायचे आणि ते नंबर्स ते जर बॉल्स त्याच्यामध्ये गेले ना मित्रांनो पूर्ण तर ते ज्या नंबर तर ते तुम्हाला गिफ्ट वगैरे भेटतात. सो दॅट्स द व्हिडिओ गाईज. मी तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे की इथे या फेस्टिवलमध्ये काय काय असणार आहे. जत्रेपासून तर खाण्याच्या स्टॉल पर्यंत मी सर्व तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि मित्रांनो तुम्हाला फेस्टिवल सांगायचं तर 14 तारखेपासून ते 4 तारखेपर्यंत 4 फेब्रुवारीपर्यंत हा कुर्ला फेस्टिवल असणार आहे. आणि इथे यायचं कसं मित्रांनो तर ॲड्रेस लिहून घ्या. नेहरू नगर ST डेपो. कोणालाही विचाराल तर फेमस आहे भरपूर. इथे आतमध्ये मित्रांनो हा कुर्ला फेस्टिवल चालू आहे. स्टेशनवरनं कुर्ला स्टेशनवरनं तुम्हाला ईस्टला यायचं आहे. ईस्टला मित्रांनो तुम्हाला बस आणि रिक्षा शेअरिंग रिक्षा सुद्धा अवेलेबल होणार आहे. तर लवकर या मित्रांनो. व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा कारण असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहणार आहे. तर मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय 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 टाटा गुड बाय.